खेळ ना रे थोडसा, मी काम करते ना. खेळ ना बाबू, कामं पडले ना माझे. कामं करा लागते, स्वयंपाक करा लागते, आता पोळ्या गिड्या बनवा लागते. पप्पा येते ना, पप्पा घेते बाळाले मस्त. बस ना थोडसा खाली. बसतच नाही अजिबात हे पोरगं, सगळे कामं राहून जातात. मग आज झोपला नाही वाटते. हा नाही व, किती वेळचा खेळून राहिला तो, लय वेळचा खेळतोय. कामही नाही करू देताय तो मले. किती वेळपर्यंत खेळणार आहे याच्यासोबत बरं? आणि याला घेऊनच फिरायला लागते. तर तूच तर सवय लावली त्याला घेऊन फिरायची. हाव काय, मी लावली सवय? मग का नाही, मग कोण लावली? हाव ना, बरोबर आहे ना. चांगल्या सवयी तुम्ही लावतात, खराब सवयी मी लावते. मग आता तू सांग, कोण राहते त्याच्यासोबत जास्त? हाव, तुमचं बरोबर आहे ना. पाय ना, घरात सारा पसाराच पडलेला आहे. झाडझुडी करून ठेवत नाही तू. अव हा खाली उतरन तेव्हा तर करन ना मी. आता किती वेळची वाट पाहते, हा झोपन, मग हे सगळं उचलतो. त्यात माझ्या स्वयंपाकी राहिलाय. काय तुझ्या स्वयंपाकी राहिलाय? व तू एवढ्या वेळची उठून काय करतं व? स्वयंपाकी करून ठेवत नाही तू. मला जा लागते पटकन की काही. आता पटपट कामं करायला पाहिजे. निमंदी लवकर उठून तो झोपली राहतं. तो झोपतं तर असं नाही की स्वयंपाकी पाक करून ठेवा बरं. आता तो रात्री लवकर झोपत नाही तर माझी झोप होते काय? दिवसभरी झोपायला भेटत नाही. तो झोपला असला की कामं करून घ्यायचे. सकाळी लवकर उठून स्वयंपाक पाणी तर करून घ्यायचं. हा उठला, याची शिसू केली, आंघोळ करून दिली. कामं नाही राहत का माय मागे? असं तर नाही आहे की मी बसली राहतो. काय आहे निवड अशीच फिरत राहतं. जरा की साफसफाई काहीच नाही बाबा. आता पहिल्यासारखी चांगली राहत नाही बरं. दिवसभर त्या गाऊन घालून फिरते. हाव काय, आता हे थोडी होते काय? वेळ तरी मिळते का जरा? मग काय होते, जरा नेमंदी राहिलं तर बरंही वाटते. जरा दिवसभर निवड त्या गाऊन फिरत राहते. कोणी आलंही गेलंही तरी काही फरक नाही पडत तुले. हाव काय, तुम्हाला काय आहे? एक दिवस वागून बघा याले, मग सांगा. हो, त्याला वागवतो तुम्ही आणि तू मायवाडची कामाला जाय. मग काय झालं, गेली तर? हाव काय, बोलत राहते निवड, दिवसभर पसारा करते, असं करते तसं करते. तुम्हाला काय व, तुम्ही येतात जेवतात जातात, पण मला तर सगळं पाहा लागते. नळापासून तर पाणी येते, त्याला अर्धा घंटा लागून जाते पाणी भरायला. एवढं पाणी भरायला लागते का? पाण्याची धार तरी जोरात येते काय? मग वेळ नाही लागणार तर काय? आता पाहिजे वहिनी सगळे कामं हे ते करून शेतात जाते. घरीच राहा लागते, फक्त येले वागवायचं आणि घरातले कामं करायचं. तेवढंही तुझ्यानं होत नाही. नाही व, माझ्यानं काहीच होत नाही ना. मी काय म्हणतो, एक दिवशी येले वागूनच बघा आणि घरातले कामही करून बघा. एवढं करून सरून कोणी आपल्याला चांगलं म्हणतच नाही. काय म्हणायचंय त्याच्यात? ते तुझी कामच आहे. आण दे पटकन दिले, कर स्वयंपाक. जा ना, आता करा ना तुम्ही. मी नाही करत, जा स्वयंपाक करा. कर ना स्वयंपाक. जाय तर बा, डोकं नको खराब करू पहिले. हो, तुमचं तसंच आहे. चल रे, ये माझ्याजवळ. पोट्टी तुझ्यावरच गेलाय. मग काय बापावर जाईन काय? माया पोरगा आहे तर मायावरच जाणार आहे. वाट तोही चिडचिड करत राहते. हाव काय, कोण चिडचिड करते? सांगा तर. तुम्हीच तर आले आणि सुरू करून दिलं. हो, दे त्याले. त्याला बेडवर बसवत जाय, नाही तर खाली बसवत जाय आणि त्याच्यासोबत बोलत जाय. जरुरी का त्याला घेऊन फिरणं? मी काय म्हणतो, तुम्ही वागूनच पाहतेले. हो, पाहतो ना वागून. जाय तू स्वयंपाक कर. हो, करतो. किती बोलत असते हे फक्त. निवड येऊन जाऊन बोलत राहते. मी एवढं सारे कामं करतो घरातले, तरी असे करते माझ्यासोबत. मला किती त्रास होते. यांना काही पडलं नाहीये त्याचं. खरंच गड्या, आपली काळजी आपल्या आईलेच असते फक्त. यांना फक्त कामच पाहिजे. आईची लय आठवण येऊन राहिली, पण काय करणार. एवढे सारे कामं करतो, घर झाडणे, कपडे धुणे, हे ते करणं मी कधी करूनही नाही पाहिलं होतं. सगळे कामं करतोच ना आता मी. एवढं घर नेमंदी ठेवतो तरी म्हणते काय करतो. आता कसं गाऊन मध्ये बरं वाटते म्हणून गाऊन घालत असतो, नाही तर कायले घातला असता. कसं आहे, कुठं बाहेर तर जात नाही मी म्हणून घालत असतो. तरी या माणसाला काही बरं नाही वाटत. आता काय मस्त झोपले येते, पण मला तर भांडे घासायला लागते. पहिले माझ्या आयुष्य लय चांगलं होतं. जसं संगातीसोबत फिरणं, हिरणं, हे करणं ते करणं. आता तर काही नाही. सकाळी उठा, कामं करा, झाडझूड करा, पोचा करा, भांडे घासा, हे करा ते करा, बस. काय करणार, प्रत्येकाची हेच कहाणी आहे. चल बापा, पटपट कामं करून घेतो. झोप बाबू आता. झोप ना आता, रात्र झाली ना. काय झालं, आज टीव्ही नाही लावला? आता झोपा तर तुम्ही शांत. दिवसभर निवड आपल्याला बोलते आणि आता टीव्ही नाही लावला ना, असं नाही लावलं. गेलाच नाही वाटते राग अजून. झोपा तर तुम्ही चुपचाप. आता मला बोलायला नका लावू, नका माझे डोकं दुखू आता. काय झालं? चालूच राहते तेवढं. हाव काय, पहिले तर कसे संध्याकाळचे मस्त फिरायला वाक करायला जात होतो. आता तर चलतही नाही तुम्ही. आता पाऊस नाही येत काय, आणि काय फिरायला नेणार आहे? बाहेर सगळं गंदगी साचली आहे, माहितीये का तुले? हाव काय, बाकीचे लोक कसे फिरते? काम असलं तर फिरते, नाही तर काय फिरन. अजून याले बाहेर गेर नेलं थंडी हवेमध्ये तर सर्दी गिर्दी होऊन जाईल. चला बापा, आपल्या बायकोचा राग काही गेला नाहीये. जो लागन तिले. अश्विनी, ये ना इकडे. जा तिकडे, मी नाही येत. ये ना.
दिवसभर निवड टोमणे टामणे मारत राहते आणि आता म्हणते ये इकडे. ये ना, बोलायचंय तुझ्यासोबत. मला नाही बोलायचंय, मी झोपतो. मग अजून सकाळी चिडचिड करसान तुम्ही. नाही करत, ये इकडे. काय झालं एवढं रागात पाहाले? हाव काय दिवसभर मला बोलतेत फक्त. अरे बापा, एवढं काय झालं आता रडायसाठी? हा, तुम्हाला काय हो, तुम्ही माना मी एवढं काम करून पाहिले का? तरी करतो. मी पुण्यालाच बरी होती, इथं गावात आणून ठेवलं मला. अव तुला समजायला पाहिजे. हा, पटापट काम करून घेत जाय ना, बाकी दुसरं काय आहे? जे महत्वाचे काम आहे ते पहिले करून घ्यायचे, बाकीचे काम काय होतच राहतील. तुला दुसरं काही म्हणतो का? सांग, आपल्या घरी काही कोणते पाहुणी येत नाही, रावणी येत नाही. हा, कसं जर दिवसभर नेमंदी राहिलं तर बरंही वाटते. आता मला हाऊस नाही का चांगलं राहायचं, मग काम करू करू थकून जातो मी, म्हणून इच्छाही होत नाही काही करायची. हो, पण मी काय म्हणतो, स्वतःवर पण ध्यान दे ना थोडस. आता पाय, मी घरात तुला मदत करू शकत नाही, जेवढी मायानं होते तेवढी करू लागतो मी तुले. आता मला वाटलं दुपारी म्हटलं जेवण करतो आणि शेतात चक्कर मारायला जातो, तर तुझ्या जेवणाचं तयारी नव्हतं. हा, आता तू नसतं म्हटलं ना, आता मी डेअरीत काम करतो काकूच्या इथं. हा, तर आता त्याचे 12,000 रुपये भेटतात, पण आपल्या शेतात जे पीक लावलंय त्याच्याकडे लक्ष ठेवलं तर आपलंही बरं होईल ना. फक्त पेरून दिलं आणि त्याच्यात होईन काय तू सांग. आता मी प्लॅन करून आलो होतो की मी जेवतो आणि शेतात जातो. मग तुम्ही मला पहिले काऊनी सांगितलं? हा सांगा. अव तुले फोन केला होता, पण तू फोनच तर नाही उचलला. मी काय म्हणतो, तुम्ही फोन करत नका आज जाऊ, पहिले मला रात्री सांगून जात जा की मी उद्या सकाळी शेतात जाणार आहे. तू पटकन माझी भाकर बनवून ठेवजो. मी बनवून ठेवली नसती काय? अव मला वेळ भेटला लवकर, मी योगेशला विचारला, म्हटलं मी मला शेतात चक्कर मारायला जायचं आहे, तर मी लवकर जाऊ काय? तर हो बोलला, तर मी चाललो आलो. मला थोडी माहिती आहे की तू स्वयंपाक बनवून ठेवणार नाही. योगेशची गाडी घेऊन आलो होतो बरं मी, म्हटलं गाडीनं शेतात जातो आणि लगेच येऊन जाईन वापस. पहा लागन ना, फवारणी करा लागते का, काय करा लागते. तू समजदार आहे ना, कायले रडतं बरं? हा, होतच राहते ना एवढ्या एवढ्या गोष्टी. हो, तुमचं सगळं बरोबर आहे ना, मग हेच चुकीचं आहे. मनात आलं तसं बोलून देतात आणि मोकळे होऊन जातात. आमचं तसं राहत नाही ना, आमचं सगळं मनात राहते. आमचं असं आहे, आम्हाला कोणी बोललं की आम्ही विसरत नाही ते गोष्ट. हा काय बापा, तो पोरगं उठून जाईल, हळू बोल जरा. नाही उठत तो आता, तोही निवड त्रास देत राहते मला. चालायचं का उद्या फिरायले? हा, चाल ना. सेल मधून काही घ्यायचं असेल तुला तर सेल सुरू झालाय आता. काय नाही पाहिजे मला, काय करू मी त्या मार्केटमध्ये जाऊन? कुठं दुसऱ्या ठिकाणी फिरायला नेत असन तर सांगा. आता कुठं फिरायला नेऊ तुले बरं? सांगत. लोक जातात ना पाण्यात फिरायला, आपणही जाऊ ना. एवढ्या पोराला घेऊन पाण्यात कुठे फिरायला जात? अजून सर्दी तापून जाईल ना त्याले. अहो मी काय म्हणते, तुम्ही कुठं फिरायला नेत नाही ना. हा, तर चला ना शेतात घेऊन चला ना आम्हाला फिरायला. हा, तिथंच आम्ही जाऊ. आता शेतात नेऊ काय? पाहतो ना, सारबर्डी जाऊन येतं. हा, काय म्हणतो सांग. योगेशची गाडी घेतो आणि चालले जाऊ सारबर्डी. पण आता उद्या नाही जाऊ, मग परवा जाऊ आपण. हाव काय? तू मी बाबू चालले जाऊ. हाव का व? मी काय म्हणते, हा सविता ताई येत असन तर? काय माहित बा, विचारा लागन दादाले. येत असन तर घेऊन जाऊ. आपल्याला काय आहे, एक आपली बाईक राहीन, एक त्यांची बाईक राहीन. हो असंच करा ना, सारबर्डी जाऊन येऊ. हा ठीक आहे ना, पाहतो तसा विचार करून. आता आणि पावसाचंही बघा लागन, कमी पाऊस पाहिजे ना. आता चालले जाऊ मग तिथं. काऊन तोंड पडून बसली? हा, तुमचं तर बस असंच आहे. पाहू, नाही तर दादानं म्हटलं की गाडी करून जाऊ, तर मग गाडी करून चालले जाऊ सारबर्डी. नाही तर दादा म्हणा बाईकनं जाऊ, तर मग बाईकनं चालले जाऊ. काय माहिती दादा कशानं म्हणते तर. अहो गाडी करून गेलो तर जास्त खर्च लागेल ना. आता पाहू किती खर्च लागते, काय लागते. दादाचं याच आहे, आलाही पाहिजे दादा. दादा म्हणून शेतीचे काम आहे ना, असं आहे तसं आहे. हो ते तर आहे, मग आपली इथं शेतीचे कामं पाहा लागन आपल्याला. आता पाहतो ना, उद्या तर जा लागते मला शेतात. पहिले जाऊन येतो, पाहून येतो काय होते काय नाही, मग करू आपण तयारी तशी जायची. हो तसंच करू. अहो मी काय म्हणते, थोडंसं डोकं दाबा तर मग. हो काय, डोकं दुखायला लागलं काय? मग का नाही, अशी शहाण्यासारखी वागत जाय. हा, आपले पुण्याचे दिवस लय चांगले होते नाही का? हो ना, ते नोकरी गेली आणि सगळंच वांदे झाले. पण हेही दिवस बरे आहे नाही? चालूच राहते. हेही दिवस चालले जातील आपले नाही हो? हो जातीन तर खरं. अहो मी काय म्हणते, हा आपण की नाही आता दिवाळीले नवीन बेड घेऊन घेऊ मोठा. सध्या तर पैसे नाही आहे, मग पाहू आता. नाही हो, पावसाळ्याचे कसे किडे माकोडे राहते ना, त्याच्याकरता म्हणते मी. असं कर ना, तू आणि बाबू ह्या बेडवर झोपत जाय, मी खाली झोपत जाईल. नाही हो, हा इथं छोटासाच बेड आहे, तुम्हाला तर माहित आहे. मग मी काय म्हणतो, आईकडे ते बाज आहे ना, ते घेऊन घेऊ. अशी तर आहे तिथं उभी. असं करता का? मग उद्या घेऊन ये जा. हा, उद्यापासून टाकत जाजो, रात्रीची टाकून देत जाजो आणि दिवसाची ठेवून देत जाजो. हा,
हो तसंच करा लागन, कारण आता पावसाचे कसे किडे माकोडे राहते ना, त्याच्याकरता पाहिजेच. हो चालते ना, ठीक आहे ना, उद्या घेऊन येतो. उद्यापासून त्याच्यावर झोपा तुम्ही. हो ना, लक्षच ठेवा लागते, रात्रीचंही किडे माकोडे येतील का, काही येतील का. तरी मी त्या दरवाजाजवळ हे लावून देतो, कपडा गिपडा. हो नेमंदी पाया लागते पाणी पावसाचं. हो ते तर आहे. आता चांगलं वाटते, तुम्ही डोकं दाबून दिलं ना, आता बरं वाटून राहिलं. हाव काय? सांग ना बाई योगेश, कधी चालतं फिरायले? अरे जाऊ ना, थांब ना, माझ्या आई बाबाचं चालू आहे ना पुण्याला जायचं. बघू आता काय होते तर काय नाही तर. हाव काय, आई बाबा पुण्याला चालले काय? हो ताईच्या घरी चालले, ताईनं बोलवलं होतं. ती वहिनी नाही आली ना अजून. हाव काय, कधी येता वहिनी? येईन आता, 5 तारीख सांगितली आहे. आता जायचंय मला उद्या घ्यायले, मग येतो. हाव काय, चालला का तू? तू कधी चालला? अरे काय, तुला तर माहित आहे, हे माहेरी गेली तिचे नाटकं सुरू होऊन जातात. मला असं नाही पाहिजे, मला तसं नाही पाहिजे, मला हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, चालू होऊन जातात तिचे नाटकं. आता म्हणते तुम्ही मला फिरायला नेणार नाही तर मी येत नाही म्हणते. सांगा म्हणते कधी फिरायला जायचं आहे तर. हाव काय, चांगलं आहे मग कायले जाऊ देतो तू? अरे ते आषाढी नव्हती काय, मी तर नाहीच म्हटलं होतं जाऊ नको. आईचं चालू होतं, नाही आषाढीला जा लागते. मग पाठवा लागलं ना. आमच्या घरी ना आई इकडे किटकिट करते आणि ते तिकडे किटकिट करते. असं वाटते डोक्याला ताप झालाय लग्न करून. पहिलेच बरं होतं बा, त्या घरी चांगलं आहे वाटते. हाव, काही होत तर नाही सध्या आमच्या घरी. चांगलं राहते त्या दोघीच्या दोघी, आई चांगली राहते आणि ताई चांगली राहते. चांगलं आहे बा, वहिनी समजूतदार भेटली. वहिनीची मैत्रीण असून वहिनीनं काही सांगितलं नाही, वहिनीने शिकवलं नाही. हा, मला वाटलं वहिनी समजूतदार आहे, सांगा तिने समजूतदार राहील. हा काय लेका, तुला सगळं माहिती होतं तरी तू केलं. हा ना बा, आता काय करणार आहे, पाडला धोंडा, आता काय करतो. हो आता सांभाळता धोंड्याले. अरे ते चांगली आहे तशी, पण मामी आहे ना, मामी शिकवते तिले, असं कर बाई तसं कर बाई, तशी ते करते. तिले स्वतःचं डोकं तर नाही आहे. असं थोडी असते रे, काही बोलतं काय. हाव ना रे, तसंच आहे. ही मामी लय हुशार आहे ना. हाव काय, आता काय करू शकतो तू? नाही आता बस समजून घ्या लागते सगळ्याले. आई तर चालू आहे, किती दिवस झाले गेली आहे, ते आली नाही अजून, येतच नाही काय. मी आज कामं करू का, 2 सुना असून काही उपयोग नाही, असं नाही तसं नाही, लय सुरू आहे. हाव रे, ते तर आहे. आता वयाच्या मानानं होतही नाही त्यांच्यानं. तू आई तर का शेतातही जाते रे? आता कुठं जाते रे आई, घरीच आहे. 15-20 दिवस झाले. काल असतं दिसल्या मला. हो गेली होती, तिकडनं आली, पाय दुखते हात दुखते करत होती आई. तू कुठे फिरत होता? काय नाही, डेअरी बंद करून आता घरीच जात होतो. आणि मी तर डेअरी बंद करून जात होतो. तू कुठे चालला होता? अरे काही नाही, असंच म्हटलं घरात बसल्यापेक्षा बाहेर चक्कर मारून येतो. हाव का रे, सांग ना मग, चालताना फिरायले. अरे जाऊ ना, पहिले येऊ दे म्हटलं तुले. जाऊ, नक्की जाऊ. आता पाहू, मुक्कामी तर काही जाणार नाही. आता आई बाबा घरी नाही आहे तर सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येऊ. चालते ना? ठीक आहे तसंही. चिखलदरा जाऊ ना? हो चिखलदरा जाऊ. काय आता कोण्या दिवशी जायचं आहे, काय जायचं आहे? दीपावली कधी येते तर. हो आता घ्यायला जा लागन ना. आता पाहतो. तू मुक्कामी चालला का सासरवाडीले? हाव रे, आता कधीच राहिलो नाही आहे, ह्या वेळेस राहून जाईन एक दिवस. संध्याकाळचं जाईन, सकाळचं वापस येईल. चांगला आहे ना? तू जात नाही का मुक्कामी? नाही रे दादा, 2 वेळा मुक्कामी राहिलो ना, आता काही राहणार नाही मी. सकाळी जाईन मग दुपारपर्यंत वापस येईल. हाव काय, चांगला आहे ना. मग काय करतो? वहिनीचा फोन आला वाटते. हा बोल, काय म्हणतो? काय नाही हो, काय करत आहे? काही नाही बा, राहुल सोबत बोलतोय. हाव काय, घरी नाही गेले का अजून? नाही ना, चाललोच होतो. चाल योगेश, बोल तू वहिनी सोबत. चालतो मी घरी. हो रे ठीक आहे ना, बोल तू वहिनी सोबत. हा भेटू द्या. हो ठीक आहे. हा बोल. गेला तो. काय म्हणत होते राहुल भाऊजी? काय नाही बा, असंच बोलत होता, कधी चालतं फिरायला, काय चालतं, दुसरं काही नाही. हा काय, लय उशीर झाला तुम्हाला घरी चालतं. जेवण झालं की नाही तुमचं? हो झालं ना जेवण. तुझं झालं की नाही? अहो झालं ना माझं जेवण. हो मी जेवण घेऊन करून आलो होतो तर मग आता वेळच झाला डेअरी बंद करायला. थोडासा हिशोब करायचा होता, मग हिशोब करून घेतला. हाव का हो, येत आहे तुम्ही उद्या? हो येतोय ना मी की नाही उद्या संध्याकाळचा येतो. 7 वाजतापर्यंत. एवढा उशिरा कोण येऊन राहिले? काम आहे ना थोडशे, मग ते करून येतो. ठीक आहे मग, पाहिजे तसं. आणि जा घरी पटकन. तिकडे काय फिरून आले? घरी चाललो होतो ना. म्हटलं पोहोचले असून तुम्ही घरी वगैरे. मग अशी तुम्ही मेसेज केला होता ना की मी आता निघालो बा. हा भेटला ना तर बोलत होता, तर बोललो याच्यासोबत. हाव काय, ठीक आहे ना, मग घरी गेल्यावर बोला. हो ठीक आहे चालेल, घरी गेल्यावर फोन करतो. लय उशीर झाला, योगेश आलाच नाही अजून. झोपली नाही बाई? अरे बाबू, तुझीच वाट पाहत होते. अजून दरवाजा पण बंद करायचा राहिला होता ना. लय उशीर झाला रे. बाई राहुल भेटला होता,
त्याच्यासोबत गोष्टी करत होतो. हा काय दूध देऊ का तुला गरम करून? नाही आई, आता काही घेत नाही, आता जातो मी झोपायले. ठीक आहे ना. गेटले लॉक लावून दे ना जरा. हा बाई, लावून येतो. ठीक आहे. पोट्टही घरी लवकर येत नाही आणि त्या घरी असली म्हणजे लवकर येतो तो. आता जातो तो उद्या घ्यायला तिले. चला मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फ्री आहे सबस्क्राईब करणं. काय मंडळी व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब नाही करत? असं नका करू बरं. चला मग भेटू पुढच्या भागात. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.